बारामतीत पुढची लढत जय पवार विरोधात युगेंद्र पवार होण्याची चिन्ह. रोहित पवारांनी 2029 विधानसभेचं रणशिंग फुंकलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू असताना 2029च्या निवडणुकीविषयी आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. जय पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना 2029मध्ये मी उमेदवार व्हावे अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचं वक्तव्य केलं. यावर रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे की कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते ते ऐकावं लागतं. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काके निवडणुकीला उभं राहणार नसतील तर जे कोणी उभं राहील 2029ला तशी बघितली तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते. बारामतीत भावनिक दृष्टिकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला, पण आमचे पक्ष वेगळे आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अजितदादांच्या वेळी पवार विरुद्ध पवार झालेला आहे. लोकसभेला पवार विरुद्ध पवार झालेले आहे. उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवटची दादांची इच्छा होती, पवार परिवार एकत्र आला पाहिजे. हे किती खरं असलं तरी राजकीय दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. उद्या जाऊन परिवाराला एकत्र यायचं झालं तर आम्ही विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना पक्षाला बाहेर येणं आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करता तो तसा सोपा निर्णय नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. पक्ष वेगळे राहतीलच, कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. 2029च्या बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार होऊ शकतं. जयच्या विरोधात युगेंद्र पवार उमेदवार असू शकतो. पवार विरुद्ध पवार लोकसभेला झाले, विधानसभेला झाले, 2029ला देखील होऊ शकतं. पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, मात्र जे पवारांकडे चांगल्या दृष्टीने बघत नाहीत, पवारांचं वलय संपवावं अशी काही राजकारण्यांची इच्छा आहे. काही जण पवार विरुद्ध पवार व्हावं यासाठी काम करत आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दादा, जयदादांना आता विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की 2029ला म्हणजे जयदादा बारामतीतून उमेदवार असतील का, तर त्यांचं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तर त्यानुसार नाही. शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ही लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. पवार विरुद्ध पवार होणार का असं वाटतं होईल? हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. जी शेवट दादांची इच्छा होती की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे, परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे. हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. दादा, यालाच मुद्दा असा आहे, ज्या दादाची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली. मग ती परिस्थिती बघून मग आता दावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी असं काय आहे का? नाही, आता त्यांचा पक्षच वेगळा आहे ना. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही आहे, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही. पवार परिवाराचं लेगेसी, त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभा, तुम्ही लढाल का?
कुणी पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामतीतून लढाल 2029 तर तुम्ही लढाल? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढं जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.